मी प्रथमतः लोकशाही चॅनलला धन्यवाद देतो की उत्तर महाराष्ट्राच्या विकासात्मक दृष्टिकोनातून चर्चा घडवण्यासाठी हा एक कार्यक्रम त्यांनी केला आणि यामध्येच एक महाराष्ट्रातला लेखक म्हणून आपण माझा गौरव केलात त्याबद्दल तुमचे आभारही मानतो। मी सामाजिक कार्यकर्ता आहे, राजकारणी आहे आणि एक माझे आमदार म्हणून उत्तर महाराष्ट्रामध्ये मी माझं कामही केलेलं आहे। या निमित्तानं डोंगरदऱ्यामध्ये असलेला आदिवासी बहुल असलेला आणि जिथे मोठ्या प्रमाणावर दलितांचीही लोकसंख्या आहे, भटक्या विमुक्तांची लोकसंख्या आहे, अशा या उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या विकासाला केंद्रबिंदू ठेवून येथील विकास प्रकल्पाबद्दल, येथील उद्योगधंद्याबद्दल, येथील शिक्षणाबद्दल जी चर्चा इथे होते आहे, मला वाटतं ती या उत्तर महाराष्ट्राच्या विकासाच्या पुढील वाटचालीसाठी नक्कीच मदतीची होईल अशी मला आशा आहे। मी ज्या अहिल्यानगर जिल्ह्यातून येतो हा प्रामुख्याने ऊस उत्पादकांचा जिल्हा आहे, परंतु एक दुर्दैव असं आहे की उत्तर नगर हा पहिल्यापासूनच समृद्ध आहे तर दक्षिण नगर दुष्काळी आहे। अशा एका जिल्ह्यामधून मी येत असल्यानं मला असं वाटतं त्या जिल्ह्याचं प्रशासकीयदृष्ट्या विभाजन झालं पाहिजे, जेणेकरून विकासाच्या योजना जनतेपर्यंत पोचवायला ज्या इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहेत त्यांना सोयीचं होऊ शकेल आणि त्यासाठी श्रीरामपूर हे उत्तर नगरसाठी महत्त्वाचं मुख्यालयाचं ठिकाण देखील होऊ शकेल असं मला प्रामाणिक वाटतं। मी पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो, थांबतो। जय हिंद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।